राज्यातील 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नेत्यांना भाजप लोकसभेवर पाठवणार। नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी भाजपचा निर्णय। 6 प्रमुख नेत्यांच्या नावाची चर्चा। ठाकरेंची भाजपवर टीका, मात्र मोदींविरोधात नरमाईचं धोरण। मोदीजी, आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाही। ठाकरे पितापुत्राच्या मवाळ भूमिकेवरनं राजकीय वर्तुळात चर्चा। काकांच्या मरणाची वाट बघताय का? अजित पवारांच्या विधानावर आव्हाडांची आक्रमक प्रतिक्रिया, तर बारामतीतून उमेदवार देणार अजित पवारांची घोषणा। ओबीसी एल्गार मोर्चातील भुजबळांच्या वक्तव्यावरून आरोपांची मालिका। गरिबांचं चांगलं भुजबळांना बघवत नाही, जरांगेंचा पलटवार, तर राजीनाम्यावरून विरोधकांनी भुजबळांना घेरलं। आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ। जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं 7 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा, तर गोळीबार प्रकरणावरनं आरोपांची मालिका। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करावा। संजय राऊतांचं सर्व पक्षीयांना आवाहन, जागा बिनविरोध करण्याचं ही मागणी। मुफ्ती सलमान पोलिसांच्या ताब्यात, वादग्रस्त विधान केल्यामुळे गुजरात पोलिसांची कारवाई। घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर समर्थकांची गर्दी। उत्तराखंड ठरलं समान नागरी कायद्याची अंमलबजावणी लागू करणारं पहिलं राज्य। केंद्र सरकारही लागू करणार का, याकडे देशाचं लक्ष।